बिग बॉस सीझन 5 ची विनर सूरजदादा चव्हाण यांचं फायनली लग्न झालं ना. गेलतो ना मी हेलिकॉप्टर घेऊन. मग पब्लिक बोला ओगल हेपा कॉलेजची मॉडेल #रितांश ब्लॉगर. आपलं नाव एवढं गाजलं की सकाळी सूरजदादा चव्हाण यांचा कॉल आला. मला तर विश्वास नाही बसत होता. अकोल्याचे मॉडेल सूरज चव्हाणचा कॉल. लग्न आहे म्हणल्यावर झपकन रपकन बसलो ना आपल्या गुलीगत हेलिकॉप्टर मध्ये. सेलिब्रिटीचं लग्न म्हणल्यावर झपके विषय. खरं तर आपला प्रायव्हेट जेट सर्व्हिसिंगला टाकला. मागच्या ब्लॉग मध्ये त्याला कुणाची तरी नजर लागली म्हणून गुलीगत हेलिकॉप्टर आणला ना. मग 3 तासच मस्तपैकी गुलीगत हेलिकॉप्टर घेऊन पोहोचलो ना सूरज दादांच्या घरी. बाकी तयारी तर लय जोरात सुरू होती. वेळ न गमावता पहिले सूरज दादाला भेटलो. म्हटलं कसं वाटत आहे दादा. झापूक झुपूक फोटो काढून निघालो वरात मध्ये. सूरज दादा तर लईच खुशी होता. नान करते काय. सूरज दादांचं जेवढं मोठं फेम आहे तेवढाच मोठं दिल आहे. कसं दिला तर झापूक झुपूक. त्यांनी सर्वांना हात जोडून आभार मानले. सेलिब्रिटीचं लग्न म्हणजे एकदम टॉपचा विषय. गर्दीच गर्दी. आणि हे आपली लाडकी संजना वहिनी. सांगा बरं काउंट मध्ये कशी दिसते आपली वहिनी. पब्लिक सूरजदादांच्या लग्नातले भयंकर गर्दी होती. मी तर हँगच झालतो. कारण आपण कधी सेलिब्रिटीच्या लग्नाचा अनुभव घेतलाच नाही ना. मायाच एवढा हाल आहे तर सूरजदादांचं कसं असणार विचार करण्याची गोष्ट आहे. मग संध्याकाळी झाली ना किंगची खतरनाक एंट्री. आताले मोठा राडा होणार. पब्लिक तर नुसता कल्लाच करत होती. पाहू शकता त्यांना भेटण्यासाठी प्रेमाची पब्लिकची किती मोठी गर्दी आहे. एक समजलं सेलिब्रिटी होणं सोपं नाही भाई. सर्वच फोटो काढायला धडपडत होते. त्यामुळे लग्नाला लय उशीर होत होता. म्हणून जान्हवीताई चिडल्या. तुम्हीच घ्या ना पाहून. पब्लिक भाऊपासून शिकायची मोठी गोष्ट आहे. जे बोलले तेच केलं. आधी करिअर मग लग्न. कसं झापूक झुपूक. मग फायनली सूरजदादा चव्हाणचं लग्न झालं ना संपन्न.